आता बातमी बिहारच्या निवडणुकीसंदर्भातली। बिहारमध्ये दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचं मतदान पूर्ण झालंय। आता 14 नोव्हेंबरला बिहार विधानसभेचा निकाल लागणार आहे। आज शेवटच्या टप्प्याचं मतदान पूर्ण झाल्यावर समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला कौल देण्यात आलाय। सर्वच पोलमधून बिहारमध्ये एनडीएचं सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। तर बिहारचा पोल ऑफ पोल्स एक्झिट पोलचे हे अंदाज काय सांगतायत। मॅट्रिक्स आयएनएसच्या पोलनुसार एनडीएला 147 ते 167, इंडियाला 70 ते 90 जागा मिळू शकतात। चाणक्य स्ट्रॅटेजीज 130 ते 138 आणि इंडियाला 100 ते 108। पोल स्ट्रॅटनुसार 133 ते 148 आणि 87 ते 102 असे आकडे आहेत। पोल डायरी 184 ते 209 इंडियाला मिळू शकतात। 32 ते 49 वर इंडिया राहू शकते असा अंदाज आहे। प्रजा पोल अॅनालिटिक्स 186 आणि 50 अशी आकडेवारी दाखवण्यात आली आहे या पोलमध्ये। टीफ रिसर्च 145 ते 163 पर्यंत एनडीए राहू शकतं, तर इंडिया आघाडीला 76 ते 95 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला।